नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2023 मध्ये केलं होतं अनावरण। पडलेल्या पुतळ्याच्या भागाची डागडुजी करण्याचं काम सुरू। मालवण राजकोट पुतळा घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक। आमदार वैभव नाईकांकडून मालवणमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ 8 महिन्यातच कोसळणं अतिशय गंभीर आहे। निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी। पवार गटाचे अमोल कोल्हेंची ट्विट करत मागणी। वर्षभरात पुतळा कोसळणं हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे। निकृष्ट दर्जाचे काम झालं हे उघड आहे। जनतेची फसवणूक केली गेली याची चौकशी व्हावी। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। शिवरायांचं स्मारक वर्षभरात कोसळतं यासारखी दुर्दैवी बाब नाही। मालवणमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचा काही भाग पडला। संभाजीराजेंच्या ट्विटद्वारे सरकारवर निशाणा। मंत्री रवींद्र चव्हाणांवर फौजदारी कारवाई करावी। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची मागणी। अहमदनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर। विखे पाटील यांच्यामुळेच नगर जिल्ह्यात भाजपची अधोगती झाली। भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार संजय शिरसाट यांच्याकडून रामगिरी महाराजांची भेट। नाशिकमध्ये घडलेल्या प्रकरणाबाबत दोघांमध्ये चर्चा। आमदार रवी राणांचा मतदारसंघात एसटीने प्रवास। ग्रामीण भागातील भंगार एसटी बस बदलण्याची राणांची मागणी। तर पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला ज्याने केला त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। गुन्हे शाखेने ही कारवाई केली। 12 तासाच्या आत आरोपींना अटक झाली। निहाल सिंग टाक असं या आरोपीचं नाव आहे। सोलापूरच्या माढ्यातील विठ्ठल कॉर्पोरेशन साखर कारखान्याबाहेर स्वाभिमानीचं ठिय्या आंदोलन। शेअर्सच्या रकमेची मागणी करूनही न दिल्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा। लातूरमधील खरोळा फाटा ते पानगाव रस्त्याचं काम रखडलं। रखडलेलं काम त्वरित सुरू करण्यासाठी नागरिकांकडून मुंडण आंदोलन। बीडच्या माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी गावच्या ग्रामसभेत गोंधळ। गावात तणावपूर्ण शांतता। सरपंच पतीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये मारहाण। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी संप करण्याचे पवित्र। एसटी संघटनेकडून 3 सप्टेंबरपासून संपाचा इशारा। मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन वेतनाचा मुद्दा निकाली काढावा, कर्मचाऱ्यांची मागणी। जळगावच्या भुसावळमधील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रासमोर महानिर्मितीच्या कंत्राटी कामगारांचं आंदोलन। कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक। वर्ध्याच्या सिंदीला तालुक्याचा दर्जा देण्यासाठी आता होते मागणीसाठी भर पावसात शरद पवार गटाचं आंदोलन। तालुक्याचं उपजिल्हा रुग्णालय आणि कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी। शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येविरोधात पालक आक्रमक। डहाणू आणि तलासरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेला टाळं ठोकलं। नाशिकच्या विंचूर उपबाजारात कांदा लिलाव बेमुदत बंद। नव्या जुन्या व्यापाऱ्यांमध्ये लिलावावरून वाद झाला होता। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूळ टाकळी रस्त्यावर खड्डेच खड्डे। संगमेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा जीवघेणा प्रवास। जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष। पुण्याच्या खडकवासल्यात 10 वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम वृद्धास अटक। आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल। रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार। चंबक मैदानमधील घटना। वैद्यकीय चाचणीसाठी विद्यार्थिनीला शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं। लातूरच्या भेटा गावात 65 वर्षीय महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला। अत्याचार झाल्याची शक्यता। आरोपीला अटक। गावात मोठा पोलीस बंदोबस्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या। नवऱ्याने चारित्र्यावर संशय घेतल्याने महिलेनं टोकाचं पाऊल उचललं। गोंदियाच्या आमगावमध्ये मक्याचे दाणे वेगळे करताना मशीनमध्ये ओढणी अडकून महिलेचा मृत्यू। पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद। वर्ध्याच्या सालोडमध्ये विजेचा धक्का लागल्याने दोघांचा मृत्यू। नवीन डीजेवर रोषणाईचं काम करताना घडली घटना। परभणीत केवायसी मागण्या करण्यासाठी महिलांची बँकेत गर्दी कमी होईना। बँकेसमोर लाडक्या बहिणींच्या रांगा कायम। शहापूरच्या किनवलीमध्ये केवायसी करण्यासाठी महिलांची बँकेत गर्दी। बँकेत कर्मचारी कमी असल्याने महिलांचा खोळंबा।
जालन्याच्या भोकरदनमधील पद्मावती धरण ओव्हरफ्लो, दमदार पावसामुळे धरण तुडुंब, अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त. नंदुरबारमध्ये जोरदार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतांना तलावाचं स्वरूप, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील करंजाळीत जीव धोक्यात घालून ग्रामस्थांचा नदीतून प्रवास, पुरामुळे गावांचा संपर्क तुटला. धुळ्याच्या साखरेत पावसाची जोरदार हजेरी, पिंपळनेर जवळील लाठीपाडा धरण ओव्हरफ्लो. धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना पूर, पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरण भरलं, धरणातून 40,000 क्युसेकने विसर्ग सुरू. जळगावच्या पारोळा तालुक्यातील तामसवाडीत बोरी धरण 100% भरलं, धरणाचे 3 दरवाजे उघडले, 2,706 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण 100% भरलं, पाणी टंचाईचा प्रश्न मिटला, अवघ्या 2 ते 3 दिवसात पाणी पातळी 70% वाढ. अकोल्याच्या गांधीग्राममधील पूर्णा नदीवर आपत्कालीन पथक सज्ज, पूर्णा नदीवरून जल अर्पण करताना कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाची खबरदारी. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी, कलेड भागातील नाले प्रवाहित, कलेड ते झिंगानूर मार्ग बंद. धुळ्याच्या साखरीत 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस, पांढरा नदीला मोठा पूर, अक्कलपाडा धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिकच्या दिंडोरीमध्ये मुसळधार पाऊस बरसला, करंजवण धरणातील पाणीसाठा 90% पार. सांगलीच्या शिराळ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस, चांदोली धरणातून 1,465 क्युसेकने वारणा नदी पात्रात विसर्ग. जळगाव जिल्ह्याला दिलासा, गिरणा धरण 60% भरलं, जिल्ह्याचा सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार. मांजरा नदी क्षेत्रात जोरदार पावसामुळे मांजरा नदीला पूर, मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने लातूरकरांकडून आनंद व्यक्त, सध्या मांजरी धरणात 42% पाणीसाठा. अकोल्याच्या पातूरमधील पास्टूल गावात विद्यार्थी आणि नागरिकांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास, जीवघेणी कसरत करत दररोजचे व्यवहार करण्यास नागरिकांचा नाईलाज. नंदुरबारच्या शहाद्यातील सुसरी नदीवर तिखोरा या पुलाला तडे, पूल वाहतुकीसाठी बंद, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून प्रशासनाकडून दक्षता. सिंधुदुर्गमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामांची लगबग सुरू, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रस्त्याची पाहणी. लातूरमध्ये 600 मुलांकडून मातीपासून गणेश मूर्ती बनवण्यासाठी पुढाकार, मुलांकडून स्वतःच्या घरी मूर्तीची प्रतिष्ठापना, गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश. हिंगोलीत मूर्तिकारांकडून गणेश मूर्तीवर कलरिंगचा शेवटचा हात द्यायला आता लगबग सुरू, बाजारात रंगीबेरंगी आकर्षक मूर्त्या आता दाखल होत आहेत. बीडच्या परळीत गोकुळाष्टमी निमित्त जुळे गोपीनाथच्या दर्शनाला गर्दी, सकाळपासूनच भाविकांची मांदियाळी. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये 4थ्या सोमवार निमित्त भाविकांची गर्दी, मध्यरात्रीपासूनच भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी, मध्यरात्री 2 पासून मंदिर खुलं. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कराडच्या युवकांसह गुवाहाटीच्या कामाख्या देवीला साकडं, जरांगे पाटलांच्या मागणीला यश मिळण्यासाठी प्रार्थना.